श्री स्वामी समर्थ। मी सोनाली बोरुडे। खूप दिवस झाले तुम्हाला वाटलं असं माझा ब्लॉग नाही आला, कारण की मला खूप काम होतं आणि मी खूप कामात बिझी होते, त्यामुळे मला ब्लॉग काढायला जमलं नाही। आजचा जो ब्लॉग आहे तो आज स्पेशल आहे, कारण की आज लक्ष्मीपूजन आहे। मस्तपैकी मी आवरलेलं आहे, तुम्ही बघू शकताय, छानपैकी मी आवरलेलं आहे आणि म्हटलं चला तर मस्त आवरलेलं आहे तर आपण मस्त एक ब्लॉग काढून टाकू। आणि काय झालं, मला ना ब्लॉग काढायला जमतच नव्हतं, कारण की घरातलं पण आणि परत कारण की मी दुकान पण लावलं तर तुम्ही बघितलंच असेल, मी नाशिकला गेले होते। नाशिकवरनं मी थोडासा माल आणला होता दुकानासाठी आणि मग दुकान लावलं होतं मी, थोडंसं दुकान लावलं आणि म्हटलं चला आता दुकानात कसा टाइम गेला काय गेला, आणि मला असं वाटलं होतं का तिथं थोडासा व्हिडिओ शूट करावा का आपण, पण मला ते म्हणजे जिथं मी दुकान लावलेलं होतं तिथं मला व्हिडिओ शूट करता आलाच नाही, कारण की खूप तिथं गर्दी, गाड्या आणि सारखे कस्टमर चालूच होते तिथं, त्यामुळे मला काय व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण की कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत व्हिडिओ यायला, त्यामुळे मी काय व्हिडिओ शूट केला नाही आहे तिथं। म्हणलं चला आज तरी आपण एक ब्लॉग काढून टाकावा, कारण की आपला ब्लॉग आज नाही म्हणलं तरी 5-6 दिवस झाले असं माझा ब्लॉग आलेला नाही आहे, त्यामुळे म्हणलं चला आज मी लक्ष्मीपूजनची किती छान तयारी केलेली आहे। मला एवढं जमत नाही, पण जेवढं मला येतं तेवढं मी केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते चला। हे बघू शकताय, लक्ष्मीपूजनाची तयारी सगळी केलेली आहे। तिथं जसं जसं करतात तसं तसं मांडतात तसं मी मांडलेलं आहे। मला त्यातलं जास्त काय माहीत नाही, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी केलं। तिथं कळस बिळस मांडून फोटो बिटू ठेवून, ते बोळके असतात ते ठेवून, मिठाई सगळं मी ठेवून, इथं देवारा, माझ्याकडे देवारा नाही त्यामुळे माझी देव सध्या तरी पाटावरच आहे, त्यामुळे मग ते मी पाटावरच ठेवलेले आहे। आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की मी खूप व्हिडिओत बोललेले होते की मी ज्यावेळेस व्हिडिओ शूट करते त्यावेळेस माझ्या हाताला खूप कळ लागती आणि मला ते स्टँड असतं, म्हणजे आपलं ते ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढते त्यावेळेस ते लागतं, ते पाहिजे होतं व्हिडिओ काढण्यासाठी, तर मला स्टँड आलेलं आहे, म्हणजे मी स्वतःच घेतलेलं आहे। मला म्हणजे मी स्वतः घेतलं आहे त्यामुळे मला एवढं काय वाटत नाही त्याचं, जर गिफ्ट भेटलं असतं तर अजूनच छान वाटलं असतं, पण ठीक आहे स्वतःच घेतलं, स्वतःसाठी लागते म्हणल्यावर स्वतःला आपल्याला घ्यावाच लागेल। तर मग मी स्टँड पण मी त्या स्टँडची सुद्धा पूजा केलेली आहे, कारण की अजून मी त्याला वापरलेलं नाही आहे। काल परवाच माझं ते पार्सल आलेलं आहे, स्टँड मागवलेलं होतं मी आणि ते आलं आणि आज मी तिथं पूजा केलेली त्याची, तुम्हाला दिसत असेल, छोटंसं आहे ते, तुम्हाला मी दाखवते एक मिनटं। हे बघू शकताय तुम्ही स्टँड, हे बघू शकताय तुम्ही, हे स्टँड आहे। तर स्टँड आणलेलं म्हणजे मी स्वतःच घेतलेलं आहे, त्यामुळे मला काय एवढं त्यात खास, ज्यावेळेस आपण स्वतः घेतो त्यावेळेस आपल्याला काय एवढं वाटत नाही, आणि दुसऱ्याने दिली तर जरा रिॲक्शन जरा आपले वेगळे असतात। मला वाटत होतं कोणतरी मला, म्हणजे घरच्यांनीच मला कोणतरी गिफ्ट करावा किंवा ठेवा किंवा माझ्या मिस्टरांनी द्यावा, पण त्यांनी काही दिलं नाही, त्यामुळे म्हटलं चला आपल्याला लागतं तर आपण स्वतःच घेऊ, त्यामुळे मग मी ते स्टँड घेतलेलं आहे। आज मी त्याची पूजा केलेली आहे, आता उद्यापासून मी ते वापरायला म्हणजे घेईल ते, आता मी त्याच्यापासूनच व्हिडिओ काढायला सुरुवात करेन त्या स्टँडपासून, कारण की हातात पकडून पकडून खूप कळ लागते हाताला, त्यामुळे मी स्टँड मागवलेलं आहे ते। मला खूप छान वाटलं, कारण की फर्स्ट टाईम म्हणजे मी बघितलेलं होतं खूप सारे स्टँड आणि खूप जणांकडे बघितलं होतं की असं स्टँड आहे, असं आहे तसं आहे, तर ज्यावेळेस मी ते घेतलं आणि खूप छान आहे, असं खूप छान आलेलं आहे ते, तर मी आता त्याच्यावर व्हिडिओ काढणार आहे, तुम्ही बघाच, आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा, कारण की खूप जण मला अजून तरी काय DM किंवा कमेंट करत नाही का तुमचे व्हिडिओ छान आहे नाही आहे। जर माझे व्हिडिओ जर काही चुकत असेल तर प्लीज मला ते सुद्धा सांगत जा, म्हणजे जेणेकरून मी जरा व्यवस्थित व्हिडिओ काढन, जे तुम्हाला वाटतंय तसं मी जसं पाहिजे तसं मी व्हिडिओ काढू शकते। आणि आज लक्ष्मीपूजन आहे, खूप छान, अजून हे बघा मस्त मी इथं दिवे लावलेले,
इकडं पण दिवा लावलेला आहे, इकडं पण एक कोपऱ्याला लावलेला आहे दिवा. आता तुम्ही म्हणशान हे काय दाखवते. मी कामाला म्हणते दुकान लावल्यापासून मला कपडे धुवायला जमलं आणि त्यामुळे आज मला कपडे पण धुवायचे होते म्हणून मी कपडे पण तुम्हाला ते दिसले असेल माझ्या व्हिडिओमध्ये. पण काय करणार, मला ते टाईमच भेटत नव्हता. तर आज मला टाईम भेटला होता, मी आज जरा लवकर आलेले होते आणि उद्याच्याला लागणार होते कपडे म्हणून म्हणलं चला आज आपले कपडे पण धुवून टाका. कपडे बिपडे धुवून मी ते सगळं देवपूजा घर पूर्ण क्लीन करून आणि मग देवाची पूजा बिजा मांडून नाही आधी स्वतः तयार होऊन मग देवाची पूजा बिजा मांडून मस्तपैकी आरती बिरती झालेली आता माझी. आता फक्त मला स्वयंपाक करायचा आहे. आता किती वाजले, आता 8:45 वाजले. अजून माझा स्वयंपाक बाकी आहे. कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.